श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवन हे फक्त श्वास घेण्याचं नाव नाही, तर प्रत्येक श्वासात माणुसकी जपण्याचं नाव आहे. प्रत्येक सकाळ एक नवीन आशा घेऊन उगवत असते आणि प्रत्येक संध्याकाळ अनुभवांची शिदोरी देऊन जात असते. या प्रवासात काही माणसं कायमची सोबत राहतात, काही अर्ध्या वाटेत हात सोडून निघून जातात, तर काही फक्त आपल्याला आयुष्याचा एक मौल्यवान धडा शिकवण्यासाठी भेटतात. त्यामुळे श्रोतेहो, प्रत्येक भेट, प्रत्येक विरह आणि प्रत्येक अनुभव यांचा आदर करायला शिकणं हेच खरं जीवनाचं सौंदर्य आहे. श्रोतेहो, आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण यशाच्या शोधात धावत आहे. पण या धावण्यात अनेकदा माणूस स्वतःलाच हरवून बसतो. पैसा, प्रतिष्ठा, पद आणि प्रसिद्धी हे सगळं मिळवण्याच्या प्रयत्नात मनशांती, नाती, विश्वास आणि माणुसकी नकळत हातातून निष्ठच जाते. म्हणून श्रोतेहो, कधीतरी थांबून स्वतःच्या मनात डोकावणं गरजेचं असतं. बाहेरचं जग जिंकण्यापेक्षा स्वतःचं मन जिंकणं अधिक कठीण आणि त्याहूनही अधिक मौल्यवान असतं. आयुष्य आपल्याला रोज काही ना काही शिकवत असते. कधी संघर्षाच्या रूपानं, कधी अपयशाच्या रूपानं, तर कधी एखाद्या अनपेक्षित आनंदाच्या रूपानं. प्रत्येक प्रसंगामागं एक शिकवण दडलेली असते. त्या शिकवणीला स्वीकारून पुढे चालत राहणं हाच खऱ्या अर्थानं जगण्याचा मंत्र आहे. कारण श्रोतेहो, काळ कायम एकसारखा राहत नाही, दुःख कायम राहत नाही आणि सुखही कायमचं नसतंय. पण या दोन्ही परिस्थितीमध्ये आपली माणुसकी, आपला स्वाभिमान आणि आपले संस्कार टिकवून ठेवणारा माणूसच खऱ्या अर्थानं श्रीमंत असतो. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्य शिकवतं, स्वतःशी प्रामाणिक राहा, आपल्या कर्तव्याशी निष्ठावान राहा आणि माणुसकी कधी सोडू नका. कारण नाव, पैसा, पद आणि प्रसिद्धी एका दिवसात संपते, पण चांगल्या माणसाच्या आठवणी मात्र लोकांच्या मनात आयुष्यभर जिवंत राहतात. आयुष्य कोणासाठीही थांबत नाही. जे सोडून जातात त्यांच्यासाठी रडण्यात वेळ घालवण्यापेक्षा जे आजही आपल्या सोबत आहेत त्यांची किंमत ओळखा. कारण गेलेली माणसं आठवण बनतात, पण जपलेली माणसं आयुष्य बनतात. खोटं बोलून काही काळ लोकांची मनं जिंकता येतील, पण सत्यानं आयुष्यभराचा विश्वास जिंकता येतो. म्हणून सत्याचा मार्ग कठीण असला तरी शेवटी तोच मनाला समाधान देतो. जास्त अपेक्षा ठेवणं हे दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. कारण अपेक्षा जितक्या वाढतात तितकी निराशाही वाढते. म्हणून प्रेम करा, मदत करा, पण बदल्यात काही मिळेलच अशी अपेक्षा ठेवू नका. आपल्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला तोडण्यासाठी नसतो, तर अधिक मजबूत बनवण्यासाठी असतो. ज्या झाडाला वारा जास्त झोडपतो त्याची मुळं तितकीच खोलवर रुजत जातात. माणूस श्रीमंत पैशानं होत नाही, तर विचाराने होतो. कारण पैशानं वस्तू विकत घेता येतात, पण संस्कार, माणुसकी आणि विश्वास हे आयुष्यभर कमवावे लागतात. संयम हा कमकुवतपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा गुण आहे. रागाच्या भरात निर्णय घेणारे अनेक असतात, पण परिस्थिती किती कठीण असली तरी योग्य वेळेची वाट पाहणारेच खरे विजेते ठरतात. ज्यांना तुमच्या उपस्थितीची किंमत नाही त्यांच्या मागं आयुष्य वाया घालवू नका. कारण जिथं आदर नसतो तिथं प्रेमही फार काळ टिकत नाही. प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यामागं एक न सांगितलेली वेदना दडलेली असते. म्हणून कोणाच्याही आयुष्याचा
मत्सर करू नका. प्रत्येक जण आपल्या परीनं काही ना काही लढाई लढत असतो. जग बदलण्यापूर्वी स्वतःला बदलायला शिका. कारण आपली विचारसरणी बदलली की परिस्थिती तशीच असूनही आयुष्य जगण्याची दृष्टी पूर्णपणे बदलून जाते. आयुष्याचं खरं सौंदर्य मोठ्या घरात किंवा मोठ्या गाडीत नसतं. ते मन शांतीत असतं. रात्री शांत झोप लागणं आणि सकाळी आरशात स्वतःकडे अभिमानानं पाहता येणं ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. आपल्या आयुष्यात काही माणसं फक्त धडा शिकवण्यासाठी येतात. त्यांना दोष देण्यात आयुष्य घालवू नका. कारण त्यांच्या वागण्यामुळेच आपल्याला माणसं ओळखायला आणि स्वतःला जपायला शिकायला मिळतं. नशिबावर विश्वास ठेवणारे संधीची वाट पाहतात, पण स्वतःवर विश्वास ठेवणारे संधी निर्माण करतात. म्हणून परिस्थितीची तक्रार करण्यापेक्षा स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात पैसा कमावणं महत्वाचं आहे, पण त्याहून महत्वाचं म्हणजे विश्वास कमावणं. पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण एकदा विश्वास तुटला की कितीही प्रयत्न केले तरी त्यातली ऊब कायमची हरवते. ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस धडपडतो त्यांनाच आपल्या संघर्षाची किंमत कळेलच असं नाही. पण म्हणून संघर्ष थांबवू नका. कारण एक दिवस तुमचं यशच तुमच्या प्रत्येक त्यागाची साक्ष देणार असतं. कधी कधी शांत राहणं म्हणजे हार मानणं नसतं, तर स्वतःचा स्वाभिमान जपणं असतं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शब्दांनी द्यायचं नसतं. काही उत्तर वेळ देते आणि तीच सर्वात प्रभावी असतात. स्वतःची किंमत दुसऱ्याच्या वागण्यावर कधीच ठरवू नका. कारण हिऱ्याची किंमत आंधळ्याला कळत नाही, म्हणून हिरा काच होत नाही. तुमची किंमत तुमच्या चारित्र्यात, प्रामाणिकपणात आणि कर्तृत्वात असते. जगात प्रत्येक जण आपल्या सोयीचा माणूस शोधत असतो, पण फार थोडे लोक आपल्या माणसाच्या अडचणी समजून घेतात. म्हणूनच नातं टिकवायचं असेल तर प्रेमापेक्षा समजूतदारपणा आणि स्वार्थापेक्षा संयम जास्त आवश्यक असतो. वेळ बदलतो, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, पण केलेली चांगुलपणाची कर्म कधीच वाया जात नाहीत. कदाचित त्याच माणसांकडून त्याची परतफेड होणार नाही, पण आयुष्य कोणत्या ना कोणत्या वळणावर त्याचं सुंदर उत्तर नक्की देतं. जीवनात सर्वात मोठी शोकांतिका अपयश नसते, तर आपल्या माणसाने आपल्याला समजून न घेणं असतं. कारण जखम शब्दांनी होत नाही, ती अपेक्षाने होते. आणि जेव्हा आपल्या माणसांकडूनच दुर्लक्ष मिळतं तेव्हा मन इतकं शांत होतं की त्याचा आवाजही कोणाला ऐकू येत नाही.